Hi guys, I am Prathamesh. Welcome and welcome back to my channel. So another episode of हिमाचल series. आपण आहोत धर्मशालाला आणि तिथून आपण आता ट्रॅव्हल करणार आहोत अमृतसरसाठी. जिथे आपलं 3 दिवस स्टे आहे. सो तुम्हाला अजून 3 व्हिडिओ पाहायला मिळतील. सो आपण आता सेम हॉटेलला आहोत, हॉटेल एंजल. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. मी सगळे डिटेल दिलेले आहेत, हॉटेल टूर फूडचे सगळे. आता आपण निघतोय. सो आपण निघायच्या आधी एकदा ब्रेकफास्ट करूया. अगेन बफे स्प्रेड आहे. सो लेट्स गो, ब्रेकफास्ट करूया. आणि इथले रस्ते इतके सुंदर आहेत ना की त्याचे व्हिडिओ मी ठरवलं नाही अपलोड करायचे तरी ते अपलोड करावे लागतात. सो लेट्स गो आणि रस्ते एन्जॉय करत आपण मग अमृतसरकडे रवाना होऊ. आणि मग तिकडे आपण चेक इन करून अगेन आपला पुढचा एक स्पॉट आहे. सो हा जसं थोडा हेक्टिक स्केड्यूल आहे कारण इथून ऑलमोस्ट 5 आवर्सची जर्नी आहे आणि तेवढी आपल्याला बाय बस जायचं आहे. सो लेट्स गो. Vad hakten alla Gullfest hela dagen. Mjöl från livets grottekvarn. Gullfest hela dagen. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू हॉटेल एंजल अँड केसरी की त्यांनी आमच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये आज खास बटाटा वडा बनवला होता. वी आर अ मुंबईकर ना, म्हणजे आपल्याला बटाटा वड्याशिवाय नाही जमत. आणि बाकीचेही पदार्थ होते पण बटाटा वडा वॉज सो गुड. म्हणजे हिमाचलमध्ये असा मुंबई स्टाईल बटाटा वडा मिळणं वॉज द ग्रेट. सो आम्ही फोटोशूट केला. इट्स डन. नाउ लेट्स गो टू अमृतसर. King of the road, trailer for sailor in. Man, trailer for sailor in. Ain't got no cigarettes, but trailer for sailor in. Give, don't pay no. Trailer for sailor in. Sailor in. Ain't got no trailer for sailor in. Give man a man by no man. Give the road. Trailer for sailor in. Man, trailer for sailor in. Ain't got no cigarettes, but सो हा आमचा एक कॉफी हॉल्ट आहे मधला. आणि आय जस्ट वॉन्ट टू शो यू द व्ह्यू. सो बेस्ट व्ह्यू हिमाचलमध्ये एक आहे. तुम्ही कुठेही जा तुम्हाला बेस्ट व्ह्यूज मिळतात. मी जितके पण तुम्हाला ब्रिजचे व्ह्यू दाखवले तिथे खाली काहीतरी नदी, सफेद दगडं, इतकं सुंदर आहे. आणि ती प्रत्येक स्पॉटवर तुम्हाला फोटो काढायची इच्छा होतेच होते. सो इकडे चहा कॉफीचा हॉल्ट आहे. आपण जाऊयात चहा कॉफी घ्यायला आणि तोपर्यंत जरा हा व्ह्यू दाखवतो. Långt från hemska kusten skär ska jag fira julen här på Hawaii. सो आमची कॉफी पिऊन झाल्यानंतर आम्ही लगेचच अमृतसरसाठी रवाना झालो. कारण आपण धर्मशालावरून अमृतसरला ड्राईव्ह करत होतो आणि आपली 4 ते 5 तासाची रोड जर्नी होती. आणि अमृतसर हा माझा ड्रीम डेस्टिनेशन होता या ट्रिपमधला. आणि आय एम सुपर एक्सायटेड टू विजिट अमृतसर. सो तीही एक्साइटमेंट होती. आणि हॉटेलवर पोहोचून चेक इन करून आपल्याला परत संध्याकाळी एका स्पॉटलासुद्धा जायचं आहे. सो स्टे ट्यून गाईज.
när är långt från kan kusten skär. Ska jag fira julen här på Hawaii? Men det lindrar i himlens glöd. Men det lindrar i himlens glöd. हॅलो. सो आपण आता अमृतसरला पोचलो. अमृतसरमध्ये हॉटेल हुंबलला. सो आता आपण इथे चेक इन करणार आहोत. हा तोच हॉटेल आहे जिथे आपण फर्स्ट डेला लंच केला होता. सो आता आपण या हॉटेलमध्ये आता परत लंच करणार आहोत आणि इथेच चेक इन करणार आहोत. पुढचे 3 दिवस आपण इथेच राहणार आहोत. सो त्यामुळे ही लास्ट रूम टूर असेल या अख्ख्या सिरीजची. सो आधी आपण लंच करूया, देन मी तुम्हाला रूम दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण म्हणजे इथले जे मोस्ट ऑफ साईट सीइंग आहेत ना ही संध्याकाळचे आहेत, त्याच्यामुळे दिवसभर असं काही सगळं खाणं पिणं हे असंच आहे. सो लेट्स गो अँड हॅव सम ग्रेट लंच. आय लव्ह पंजाबी फूड. मला यांचे दाल मखनी रोटी सगळं आवडतं. सो लेट्स गो अँड हॅव पंजाबी फूड. लंच झालं आहे. मी हॉटेलची रूम टूर दाखवली. आता आम्ही थोडे फ्रेशअप होतो, देन आपण जाणार आहोत एका बेस्ट स्पॉटवर. सो स्टे ट्यून. हॅलो गाईज. सो संध्याकाळचे 6 वाजलेत. आता आम्ही निघतो आहे गोविंदगडला. आम्ही ज्या हॉटेलला राहतो हॉटेल हुंबल. आय डोंट नो व्हॉट इज द प्रोनाऊन्सिएशन, बट इथून 15 ते 20 मिनिटावर आहे असं मला समजलं आहे. आणि आम्ही ज्या गल्लीत राहतो ना, आय थिंक इट्स कॉल्ड शास्त्री नगर. भाई इतना पॉश एरिया आहे. जवळजवळ 300-400च्या वरती बंगले येतात इथे. इतका क्लास एरिया आहे ना. ओ माय गॉड. फाउंटेन, इतकी शांतता, स्वच्छता आहे. सो इट्स ओके, मी तुम्हाला दाखवून दे. बट आपण जातो आहे गोविंदगडला आणि तिथे काय आहे ते मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून.
गोबिंदगडचा किल्ला अमृतसर शहराच्या मध्यभागी वसलेला आहे. या किल्ल्याला 250हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. गोबिंदगडचा किल्ला पूर्वी भगियादा किल्ला म्हणून ओळखला जात होता. शीख साम्राज्याचे महाराजा रणजित सिंग यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीला गोबिंदगडचा किल्ला जिंकला. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या नावावरून त्यांनी गोविंदगड किल्ला असे नामकरण केले आणि नंतर त्यांनी अनेक नूतनीकरण केले. सध्या गोबिंदगड किल्ला हे अमृतसरमधील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पंजाब सरकारने हा वारसा आजही जिवंत ठेवलाय. गोविंदगड किल्ला अमृतसरचे आकर्षण आहे. या किल्ल्याचे आर्किटेक्चर चौरस आकारांचे आहे. हा किल्ला सध्या संग्रहालयासारखा तयार केलाय, त्यामुळे तुम्ही किल्ला आणि शिखांच्या कल्चरच्या अगदी जवळून आढावा घेऊ शकता. किल्ल्यामध्ये 4 बुरुज, तोफखाना, खास महल, दरबार, हॉल, हाट बाजार, जायका गल्ली अशी ठिकाणे आहेत. पगडी संग्रहालय व शीख कला संग्रहालयात तुम्हाला पगडीचे प्रकार, संत आणि योद्ध्यांचे चित्रण तसेच बदललेल्या पंजाबचे चित्र पाहायला मिळेल. गोबिंदगड किल्ल्यामध्ये एक ॲनिमेटेड शो दाखवला जातो, ज्यात महाराजा रणजित सिंग यांचा जीवनकाळ आणि पंजाबची शौर्यगाथा दाखवली जाते. हा एक लाईफटाईम एक्सपिरियन्स आहे जो तुम्ही अनुभवला पाहिजे. म्हणजे आपल्याला पंजाबचा इतिहास जो शेरे पंजाबमध्ये पाहायला मिळतो. सो गाईज, हा आतमध्ये होता तो ॲनिमेशन शो होता जे महाराज रणजित सिंग होते त्यांचा, आणि त्यांची ओव्हरऑल हिस्ट्री आतमध्ये दाखवली गेली. त्यांनी कसं अफगाणिस्तान जिंकलं, त्याच्यानंतर ते कसे ग्रेट होते हे दाखवलं. बेस्ट शो होता. बस इतकंच आहे की आतमध्ये तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी इज नॉट अलाउड, आणि तो एक्सपिरियन्स होता. म्हणजे दोन्ही हात आम्ही सीटला पकडून 3D गॉगल लावून बसलो होतो. सो आम्हाला तो एक्सपिरियन्स करता यावा यासाठी. सो मी ते तुम्हाला नाही दाखवू शकलो. आय एम सो सॉरी. बट तुम्ही इथे आलात तर तुम्ही हा एक्सपिरियन्स एकदा तरी करा, कारण बेस्ट शो आहे. 17-18 मिनिटाचा शो आहे जस्ट, आणि इतके सुंदर पद्धतीने दाखवलं गेलं आहे आतमध्ये त्यांची हिस्ट्री. आपल्या पुढचा जो एपिसोड आहे त्याच्यात तुम्हाला ती हिस्ट्री मी नक्की ॲड करेन, म्हणजे तुम्हाला सुद्धा ऐकता यावी. सो स्टे ट्यून. आणि इथे मला त्यांचे ते लॉकेट्स घ्यायचे आहेत, सो मी ते घेतो, पण ते तुम्हाला हॉलमध्ये बघायला मिळतील. सो त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. इथे ना स्पिरिट ऑफ पंजाब हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो. गिद्दा, भांगडा असे पारंपरिक परफॉर्मन्स आपण पाहू शकतो आणि यात सहभागी होऊ शकतो. या पंजाबच्या गबरू गँगसोबत भांगडा करण्याचा मोह मलाही नव्हता आवरला. पंजाबमध्ये आलोय, थोडा तर भांगडा करूयात, चला.
सो गाईज ही होती महाराजा रणजित सिंग यांची हिस्ट्री. खूप ग्रेट आहेत ते. आणि आम्ही आतमध्ये त्यांचा शोसुद्धा बघितला, पण त्याचं शूटिंग प्रोहिबिटेड होतं, सो मी ते नाही केलं. हा वन टाईम एक्सपिरियन्स आहे. तुम्ही इथे येऊन एक्सपिरियन्स केलात तर तुम्हाला ते जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. आणि आतमध्ये त्यांची पूर्ण हिस्ट्री 3D मध्ये बघायला मिळते. सो त्याच्यामुळे फोन काढण्याचा प्रश्नच नव्हता. दोन्ही हात आपल्याला घट्ट पकडून बसावे लागतात. सो आता आमचं फिरून झालं आहे गोविंदगड फोर्ट. आता आम्ही हॉटेलवर जातो आहे, डिनर करूया आणि मग आपण पुढे बोलूया. चलो. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर न्यू व्हिडिओज. अजून 3-4 एपिसोड बाकी आहेत आपले. सो आपण भेटू नवीन एपिसोडसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. बाय बाय.